तुमसर शहरातील इंदिरानगर परिसरात डॉक्टर बळवाईक यांच्या रुग्णालयाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर व घरासमोर येऊन साचले। यामुळे परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरातील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरलेले असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी उलट नाल्यातील साचलेले घाण पाणी बाहेर पडते। परिणामी अनेक घरासमोर घाण पाण्याने डबके साचले असून संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे। या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून डास व इतर कीटकांची वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांसाठी ही स्थिती अधिकच त्रासदायक ठरलेली आहे। महाराष्ट्र शासनाने नुकताच इतर रेतीघाटासह भंडारा जिल्ह्यातील अनेक रेतीघाट लिलाव केले आहे। तेव्हापासूनच तुमसर तालुक्यातील रेतीघाटावर येथील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत। सुरुवातीलाच अनेक घाटावर बिना GPS ट्रॅक्टरने वाळूचा उपसा केला जात होता आणि आता पण तेच स्थिती सुरू आहे। यातच तामसवाडी येथे काही दिवसापासून ट्रॅक्टर मालकाकडून तणाव निर्माण केला जात आहे। आज शनिवार 4 मार्चला वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी प्रति फेरी 500 रुपयाची मागणी केली असून घाटावर तणावाची स्थिती आहे। घाट मालक नदीतून वाळू उपसा करून साठवणूक करण्याकरता प्रत्येक फेरीला 450 रुपये देतो, परंतु आता ट्रॅक्टर मालकांना परवडत नसल्याने 500 रुपयाची मागणी होत असल्याने तिथे तणाव निर्माण झालेला आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या घाटावर स्थिती आहे।